गुलमोहर रोकड प्रकरणात पोलिसांनी गुन्ह्यातील तिसरा आरोपी गौतम नारायण वाघमारे याला ताब्यात घेतले असून आरोपी किशोर पाटील याला देखील पोलिसांनी तपासासाठी आणले आहे। पोलिसांना आरोपींचे सीडीआर प्राप्त झाले असून आरोपींनी कुणाला किती आणि कशासाठी फोन केला होता याचा तपास पोलीस प्रशासन करत आहे। तसेच गुलमोहर सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आलेले लोक कशासाठी आले होते, गाड्या कोणाच्या आहेत, गुलमोहर येथे कशासाठी आले होते याबाबत दोन्ही आरोपींना सीसीटीव्ही फुटेज दाखवून त्यांचे जबाब नोंदवले जात आहे। सीसीटीव्ही फुटेजमधल्या लोकांना देखील निष्पन्न करून तपासासाठी बोलवले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। त्यामुळे गुलमोहर येथे कुठले अधिकारी कशासाठी गेले होते, काय घेऊन गेले होते, नेमके कुणाला भेटले होते या दिशेने पोलीस तपास करत असून भ्रष्ट अधिकारी पोलिसांच्या रडारवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे। पोलिसांच्या तपासात आणखी कोण निष्पन्न होतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।